नगराध्यक्ष बापूराव पाटील यांचा पदभार सोहळा थाटात. उपनगराध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची निवड. मुरुम तारीख 9. 21 डिसेंबरला मुरुम नगर परिषद निवडणूक निकाल लागला आणि नगराध्यक्षपदी बापूराव पाटील तर 19 नगरसेवक प्रचंड बहुमताने विजयी झाले. दिनांक 9 वार शुक्रवार रोजी नगराध्यक्षपदाचा पदभार सोहळा थाटात संपन्न झाला. प्रारंभी बापूराव पाटील, शरण पाटील यांनी चैतन्यमूर्ती माधवराव पाटील काका, माता गंगाबाई पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून ग्रामदेवत श्री हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. मुरुम येथील महात्मा बसवेश्वर चौकातून पदयात्रेला सुरुवात झाली. या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, मल्हार पाटील, नितीन काळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिभा निकेतन शाळेच्या प्रांगणात स्वागतासाठी सडा रांगोळी टाकण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले, तर प्राचार्य उल्हास गुरगुरे, विवेकानंद परसाळगे, राधाकृष्ण कोंडारे, बसवराज पाटील आदींनी बापूराव पाटील, शरण पाटील उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. नगर परिषद प्रांगण मंडपाने तर सभागृह फुलांनी सजवण्यात आली होती. मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदभार सोहळा थाटात संपन्न झाला. मुरुम पालिकेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी तारीख 9 रोजी पालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुरुम पालिकेत भारतीय जनता पक्षाने बहुमत प्राप्त केले असून नगराध्यक्षपदी बापूराव पाटील हे विजयी झाले आहेत. उपनगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी तारीख 9 रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापूराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पालिकेच्या उपनगराध्यक्ष यांची निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी रमेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी तथा पालिकेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी रमेश चव्हाण यांची उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी स्वीकृत नगरसेवकपदी सूर्यकांत जाधव व श्रीराम कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापूराव पाटील, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, युवा नेते मल्हार पाटील, नितीन काळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा नेते शरण पाटील, माजी सभापती मदन पाटील, उमरगा जनता बँकेचे संचालक रफिक तांबोळी, योगेश राठोड, दत्ता चटगे, गटनेते गणेश अंबर आदीसह मान्यवर, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक गौसाईक, रूपचंद गायकवाड, अमर भोसके, राजेंद्र बेंडकाळे, अजित चौधरी, गणेश अंबर, मनियार, सिद्धय्या खेडे, सचिन फणेपुरे, नगरसेविका श्रीदेवी दुर्गे, अंकिता अंबुसे, मुमताज बी ढोबळे, निर्मला कंटेपुरे, रागिनी गायकवाड, सुनीता बन्ने, महादेवी बनसोडे, ज्योती शेळके, समीना मुल्ला, स्नेहा बनगर आदींचा यथोचित सत्कार सोहळा पार पडला. बापूराव पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संघटनेच्या वतीने मुरुम येथील नागरिकांनी सत्कारासाठी गर्दी केली होती. उपनगराध्यक्षपदी रमेश चव्हाण यांच्या निवडीबद्दल महात्मा बसवेश्वर चौकापासून वाजत गाजत पदयात्रा काढण्यात आली होती. यानंतर मानद